देवाच्या वचनाकडे प्रियानो यावेळेला लक्ष देत आहोत आणि जो शास्त्रभाग आपल्यासाठी निवडला आहे तो कोरिन्थीकरास पत्र पहिले पत्र त्याचा 4था अध्याय आणि प्रियानो 1 ते 2 वचनं वाचलेली आहेत. मी 5 वचनापर्यंत प्रियानो वाचत आहे. पुढे आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाचे रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटलं की तो विश्वासू असलाच पाहिजे. तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा याचे मला काहीच वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करत नाही, कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका. तो अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणेल आणि अंतःकरणातील संकल्पनाही उघड करेल आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करेल. जो मुद्दा प्रियानो 2 वचनामध्ये या ठिकाणी आलेला आहे त्याला मी या ठिकाणी प्रियानो आज घेणार आहे आणि तो म्हणजे 2 वेळा शब्द आलेला आहे 2 वचनांमध्ये. आणि कुठला शब्द आहे कोणाला वाटतंय का? 2 वेळा शब्द आलेला आहे पहिल्या 2 वचनांमध्ये. कारभारी शब्द आहे. तिथं म्हटलेलं आहे आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत. आणि परत एकदा म्हटलेलं आहे कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. कारभारी हा शब्द वेगवेगळ्या रीतीने प्रियानो वापरला जातो. ग्रामीण भागामध्ये कारभारी म्हटलं तर वेगळं येतं है ना. तुमचा कारभारी कुठे आहे तर बायकोला विचारलं जातं कारभारी म्हणजे तुमचा नवरा कुठं आहे. आणि कारभारी म्हटलं तर प्रियानो हिशोब ठेवणारा कोणाचा? आपल्या मालकाचा, किंवा जे माझं नाही ते दुसऱ्या कोणाचं तरी आहे पण मी त्याचा सांभाळ करत आहे, मी त्याच्याकडे लक्ष देत आहे, काळजी घेत आहे. ते स्वतःचं माझं नाही आहे, ते दुसऱ्या कोणाचं आहे आणि मला त्याला हिशोब परत द्यायचा आहे. असं जे काम करणारा जो व्यक्ती असतो त्याला कारभारी आपण म्हणूया प्रियानो. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे स्टीवर्ड, किंवा त्याचं काम करणारा जो आहे स्टीवर्डशिप त्याला आपण म्हणूया. तर जेव्हा आपण प्रियानो म्हणतो की कारभारी, तर आज आपण सगळेच प्रियानो या भूतलावर कारभारी आहोत. त्याच्यामध्ये स्त्रिया पण आल्या, पुरुष पण आले, तरुणसुद्धा आले, तरुणी आले, सगळेजण आपण कारभारी आहोत. कारभारी म्हणजे काय? आपल्यावरती काही गोष्टींची जबाबदारी देवाने सोपवून दिलेली आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित पार पाडायची आहे. त्यामध्ये ते माझं आहे असं समजूनच प्रियानो मनुष्य वागत असतो. पण मला याचा हिशोब द्यायचा आहे. मी स्वतःहून ते विकू शकत नाही, माझ्या स्वतःसाठी मी त्याचा फायदा करू शकत नाही, पण माझ्या मालकासाठी मला ते कार्य करायचं आहे असं म्हणून प्रियानो कारभारी शब्द येतो. आणि या भूतलावर आज आपल्याकडे जे काही आहे प्रियानो कारभारी म्हणून प्रियानो देवबापाने सोपून दिलेलं आहे. आणि हे सगळं काही देवाने त्याच्या गौरवासाठी आपल्याला दिलेलं आहे. त्याचा हिशोब आपल्याला परत एकदा द्यायचा आहे. मग आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या देवाने आपल्याला दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रियानो आपला पैसा असेल, जमीन जुमला असेल, आपला वेळ आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रियानो हिशोब देवबापाला आपल्याला द्यायचा आहे. काही लोक म्हणतील की आम्ही आमच्या कष्टाने पैसे उभे केलेले आहेत. पण प्रियानो तुम्हाला माहीत आहे का की आपल्याकडे सुद्धा जो कष्टाने आपण उभा केलेला पैसा आहे, जमीन जुमला विकून किंवा काही कष्ट करून बिझनेस करून जो काही पैसा तुम्ही गोळा केलेला आहे, बँकेमध्ये ठेवलेला आहे, तो तुमच्या स्वतःचा नाही आहे. कोणाचा आहे माहिती आहे का? कोणाचा आहे माहिती आहे पैसा? आता चर्चमध्ये बसले म्हणून फार आध्यात्मिक होऊ नका, देवाचा आहे म्हणाला.
तो सगळा पैसा सरकारचा आहे. आणि RBIच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे, भारतातल्या संविधानाप्रमाणे भारत सरकार आपला सगळा पैसा गोठून स्वतःकडे परत घेऊ शकतात. हा कायदा आहे प्रियांनो. तुम्ही म्हणताल माझ्या नावावर एवढे एवढे पैसे आहेत, अकाउंट आहे. हा तुमचा पैसा नाही आहे. सरकार म्हणतं हा पैसा आमचा आहे आणि ते कधीही घेऊ शकतात. किती लाखोनी करोडोनी असू द्या, ते पैसा घेऊ शकतात. देव करो अशी वेळ येऊ नये आपल्यावर. पण काही गोष्टींची चर्चा काही वर्षांपूर्वी सुद्धा झाली होती प्रियांनो. इथं तर कायद्याप्रमाणे प्रियांनो म्हणतोय आपण की हा पैसा सगळा सरकारचा आहे. पण ते सरकार पण खूप खाली आहे प्रियांनो. एका देशाचं सरकार आहे. भूतलावरती जेवढे सरकार आहेत, जेवढी मालमत्ता आहे, ती सगळी देवाची आहे. आणि देवाने प्रत्येकाला त्याच्या जीवनासाठी ती वाटून दिलेली आहे. कारण त्याचा उपयोग त्यांनी देवाच्या गौरवासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करावा, म्हणून देवाने प्रत्येकाला दिलेला आहे. या भूतलावर आपण कसे आलो प्रियांनो? नग्न आलेलो आहोत. कोणी काही घेऊन आलं होतं का? कोणीच काही घेऊन आलेलं नाही. पण त्यानंतरच्या काळामध्ये आपलं जीवन जसजसं वाढत गेलं, ते सगळं काही देवबापाने पुरवठा करत गेलेला आहे. आणि आजपर्यंत प्रियांनो तो पुरवठा देऊन अपेक्षा करत आहे की आपण सर्वांनी त्याचं गौरव करत राहावं त्या माध्यमाच्या द्वारे. आणि त्याचा हिशोबसुद्धा देवाला परत एकदा द्यायचा आहे. आणि म्हणून इथं पाऊलसुद्धा जेव्हा करिंथच्या मंडळीला म्हणत आहे की आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत. आम्ही ख्रिस्ताचे सेवक तर आहोत, पण देवाने जे काही रहस्य दिलेलं आहे ते सांगण्यासाठी आम्ही कारभारी आहोत. म्हणजे काय? आम्ही स्वतःहून आमच्या मनाचं काही सांगत नाहीये. देवाने आम्हाला जे काही दिलेलं आहे त्या गोष्टी सांगण्याचं कर्तव्य आम्ही पार पाडत आहोत. त्याच्यावरती आम्ही स्वतःला म्हणत नाही कॉपीराईटचा शिक्का हे माझं आहे आणि मी माझ्या डोक्याने किंवा कल्पनेतून ते उत्पन्न केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे म्हणून माझी वाहवा करा. नाही. पाऊल स्वतः जसं म्हणत आहे प्रियांनो की आम्ही देवाच्या रहस्याचे कारभारी, तसे आज प्रियांनो आम्ही सुद्धा पाळक म्हणून जे आहोत, देवाच्या वचनाची सेवा करणारे सुवार्तिक असतील, मिशनरी असतील, ते सुद्धा प्रियांनो सर्व कारभारी आहेत देवाचं रहस्य सांगण्यासाठी. आणि म्हणून तो पुढं पण म्हणत आहे की असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. अगदी व्यवस्थित रीतीने देवाचं जे काही रहस्य सांगण्याचं काम देवाने आम्हाला दिलेलं आहे ते विश्वासूपणे तुम्हाला सर्व काही सांगण्याची त्या ठिकाणी आम्हाला देवाने जबाबदारी दिलेली आहे. वचनाची जबाबदारी असं नाही प्रियांनो. परंतु जर आपण जुन्या करारामधून जर पाहिलं, उत्पत्तीचं पुस्तक जर तुम्ही काढलं प्रियांनो आणि त्याचा 15वा अध्याय जर काढला, उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय, आणि अब्रामाची गोष्ट आहे प्रियांनो. त्या ठिकाणी मी पहिल्या वचनापासून वाचत आहे. उत्पत्तीचं पुस्तक 15वा अध्याय. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराने वचन प्राप्त झाले ते असे, अब्रामा भिऊ नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखीन म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही,
तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लावून तुला हे तारे मोजता येतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्राम हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणले आहे. परमेश्वराने प्रियानो अब्रामाला तर निवडलं, खासद्यांच्या ऊर देशातून त्याला बाहेर काढलं आणि त्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ती तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यांसारखी करणार आहे. अब्रामाने विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणूनच प्रियानो तो निघाला. आपल्या बापाचं घर, आपले नातेवाईक, आपला देश, आपली भाषा, आपली संस्कृती सगळं काही सोडलं आणि प्रियानो परमेश्वर सांगेल त्या वाट्याने तो निघाला. आणि परमेश्वर त्याला म्हणत आहे की मी तुझ्यापासून खूप मोठं एक राष्ट्र किंवा तुला मोठं प्रतिफळ त्या ठिकाणी मिळणार आहे. पण अब्रामाला आत्तापर्यंत प्रियानो त्या ठिकाणी परमेश्वराने खरं तर 12व्या अध्यायामध्येच त्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुझपासून एक मोठं मी राष्ट्र करणार आहे. अब्रामाने विश्वास ठेवला, पण नंतर तो म्हणाला की मी तर म्हातारा पण झालेलो आहे आणि मला स्वतःची अशी संतानसुद्धा काही नाही आहे. आणि त्या काळामध्ये प्रियानो जो घरातला मुख्य नोकर असतो, दास असतो, तो संपूर्ण रीतीने मालक मेल्यानंतर त्याचा ताबा त्याच्यावर येतो किंवा तो त्या ठिकाणी मालक होतो. आणि अब्रामाला तसंच वाटलेलं आहे की त्याचा जो सेवक आहे दिमिश्की एलिएझर हा मात्र आता सगळी काही माझी संपत्ती घेणार आहे. देव त्याला म्हणत आहे की नाही, मी तुझ्यापासून तुझा जो वारस आहे त्याच्या हातामध्ये सगळं काही पुढं देणार आहे. गोष्ट प्रियानो आपल्याला चांगली माहिती आहे. पुढं अब्रामाला फक्त अभिवचन मिळालं. त्याला परमेश्वराने उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम जो देश इस्रायल म्हणून प्रियानो आहे त्याबद्दल त्याला त्या ठिकाणी दाखवलं, पण तुझ्या हयातीमध्ये तुला ते मिळणार नाहीये. पण हे तू पाहू शकतोस, तुझ्या संतानांना त्या ठिकाणी ते मिळणार आहे. आणि मग परमेश्वराने प्रियानो त्याला त्या ठिकाणी अगदी स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे 12 वचनामध्ये. उत्पत्ती 15वा अध्याय 12 वचनापासून म्हटले, सूर्यास्ताच्या सुमारास अब्राम गाढ निद्रा लागली, तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला. परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चिंतपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी म्हणून राहतील व तिथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. मग ज्या राष्ट्रांचे दास्य ते करतील त्यांचे मी पारिपत्य करेन. त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील. चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठ माती देतील. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्याप भरलेला नाही. म्हणजे आपल्याला प्रियानो निर्गमाच्या पुस्तकामध्ये जे काही मोशेच्या द्वारे कार्य पाहायला मिळतं, परमेश्वराने तंतोतंत सगळं वर्णन अब्रामाला तो देश देण्याआधी तो भटकंती करत होता त्यावेळेला त्याला सगळं काही दाखवलं. अगदी 400 वर्ष तुझी संतती दास्यगृहामध्ये राहतील, त्यांना त्या ठिकाणी मग त्यानंतर मी आणणार आहे हे परमेश्वराने दाखवून दिलं होतं. सो अब्रामाला प्रियानो आता ही गोष्ट समजलेली आहे की माझ्याद्वारे परमेश्वर मोठा वारस त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यानंतर मोठी संतती मला मिळणार आहे, पण मला स्वतःला ते मिळणार नाहीये. आणि म्हणून त्याचं स्वतःचं प्रियानो जीवन जे आहे, थोडासा विचार करा की तो देवाबद्दल आता कशा रीतीने प्रियानो विचार करत असेल. भूतलावरती राहत आहे, अभिवचन मिळालेलं आहे, माझं स्वतःचं वारस संतान मला मिळणार आहे आणि त्याच्याद्वारे नंतर एक मोठं राष्ट्र परमेश्वर निर्माण करणार आहे. तर आज सुद्धा माझ्याकडे जे काही आहे
ते परमेश्वराने मला दिलेलं आहे आणि पुढे देखील जे काही मिळणार आहे ते परमेश्वराकडूनच मिळणार आहे. अब्रामाने स्वतःला कारभारी म्हणून प्रियांनो पाहिलेलं आहे. माझं स्वतःचं काही नाहीये, देणारा सर्व काही देव आहे आणि घेणारा सर्व काही देवच आहे. आणि म्हणून प्रियांनो, जरी 12व्या अध्यायामध्ये त्याला त्या ठिकाणी अभिवचन मिळालं की मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे, पण 15व्या अध्यायापर्यंत त्याच्या मनामधली जी काय हुरहुर त्याला लागली होती त्याबद्दल प्रियानो तो देवाला विचारतो आणि देव त्याच्याबरोबर एक करार त्या ठिकाणी करतो. अब्राम असं म्हणाला नाही, जर मलाच मिळणार नाही काय, ते पुढच्या माझ्या संततीला मिळणार आहे, तर मला कसंही वागलं तरी चालेल, मी कसाही राहिलो तरी चालेल, देव माझी संतती मोठी करणार आहे, भविष्यामध्ये माझ्या पुढच्या पिढ्यांना देव आशीर्वादित करणार आहे, मग मी कसाही राहिलो तरी चालेल असं तो बोलला नाही प्रियानो, किंवा बेजबाबदारपणे राहिला नाही. जे काही परमेश्वराने त्याला देखील त्याच्या हयातीमध्ये, तो जरी म्हातारा झाला होता तरी त्याला ज्या काही गोष्टी दिल्या होत्या विश्वासूपणे प्रियानो त्याचं त्याने पालन केलेलं आहे, सांभाळ केलेला आहे. नवीन करारामध्ये प्रियानो जेव्हा आपण येतो त्यावेळेला मत्तई शुभवर्तमान त्याचा 20वा अध्याय आपण काढूया. मत्तई शुभवर्तमान 20वा अध्याय आणि 8वं वचन कोणी वाचेल? मत्तई शुभवर्तमान 20वा अध्याय आणि 8वं वचन. येस, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे प्रियांनो, द्राक्षमळ्यातील कामगाराचा दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. आणि यावरून सुद्धा प्रियांनो आपल्याला कारभारीपणाच्या गोष्टी दिसून येतील. पहिल्या वचनापासून जर म्हटलं तर म्हणून तो म्हणत आहे, मत्तई 20 पहिलं वचन, म्हणून स्वर्गाचं राज्य कोणा एका घरधान्यासारखे आहे, तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावण्यास मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याने काम करणाऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, तुम्ही द्राक्षमळ्यात जा, जो योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या व 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. मग 11व्या तासाच्या सुमारास ते बाहेर गेलं, तेव्हा आणखीन कित्येक उभे राहिलेले त्याला आढळून आले. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही सारा दिवस इथे रिकामे का उभे राहिला आहात? ते त्याला म्हणाले, आम्हास कोणी कामावर घेतले नाही. म्हणून त्याने त्यास म्हटले, तुम्ही द्राक्षमळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग जे पहिले आले होते त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधान्याविरुद्ध कुरकुर करीत म्हणाले, ह्या शेवटल्यांनी 1च तास काम केले, आम्ही दिवसभर उन्हातानात कष्ट केले आणि आम्हास व त्यास आपण सारखेच दिले. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझा अन्याय करत नाही. तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे ह्या शेवटल्याही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मुख्या तर नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात चलते काय? याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होते. द्राक्ष मळ्यामध्ये काम करणारे प्रियांनो हे लोक, आणि जो मालक आहे रुपया ठरवलेला आहे, तर प्रत्येकाला त्यांनी रुपया दिलेला आहे. सुरुवातीला जे आले होते
त्यांना रुपया ठरवला, बाकीच्यांना मात्र त्याने सांगितलं योग्य ते मी तुम्हाला देईल. आणि असं करत प्रियानो त्याने वेगवेगळ्या लोकांना कामावर घेतलं आणि शेवटी सगळ्यांनाच त्याने रुपया दिला. म्हणजे ज्याने 1 तास काम केलं त्याला पण रुपया मिळत आहे आणि ज्याने दिवसभर काम केलं त्याला सुद्धा रुपया. आपल्याला पण वाटेल कदाचित प्रियानो, हा असं काय न्यायनिवाडा आहे. 1 तास काम केलं तर रुपया आणि मग 10 तास काम केलं त्याला सुद्धा रुपया. पण ज्याने सुरुवातीला हो म्हटलं होतं की होय मी पुढच्या 9 तासापर्यंत काम करेल आणि मला तुम्ही 1 रुपया देणार आहात, तर हा सौदा त्याने मान्य केला होता, तर तेवढ्यावरतीच त्याने स्वतःचं समाधान मानायला पाहिजे होतं. पण ज्या वेळेला प्रियानो मालकाने सगळ्यांनाच 1-1 रुपया दिला की अगदी 1 तास ज्याने काम केले त्याला सुद्धा रुपया मिळाला, तर हा त्याच्या स्वतःच्या मर्जीतला अधिकार आहे. आज प्रियानो कदाचित ह्या गड्यांसारखं आपल्याला सुद्धा काही गोष्टी इकडे तिकडे पाहून, आपल्या शेजारच्या लोकांकडे बघून, आपल्या नातेवाईकांकडे बघून, चर्चमधल्या लोकांकडे बघून काही जणांना वाटत असेल की आम्ही इतक्या वर्षापासून या ठिकाणी कार्य करतो पण देवाने आम्हाला आशीर्वाद दिला नाही. प्रत्येकाला देवबापाने आशीर्वाद दिलाच आहे. या गड्यांपैकी असं तिथं सांगितलं आहे का की कोणावर तरी अन्याय झाला म्हणजे त्याला रुपयाच मिळाला नाही? असं झालं का कधी? नाही. प्रत्येकाला मालकाने सर्व काही दिलेलं आहे आणि सगळ्यांना सारखं वाटून दिलेलं आहे, कोणाला कमी जास्त नाही आहे. तर त्यामध्ये प्रियानो समाधान मांडणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे प्रियानो. सो आज भूतलावरती आपल्याला जे काही परमेश्वराने दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे. आपण कधीच असं म्हणू नये की देवाने मला कमी दिलं आणि त्याला मात्र जास्त दिलेलं आहे. देवबापाने प्रियानो सगळ्यांना सारखं वाटून दिलेलं आहे. मग ते वेळेचा प्रसंग असू द्या, धनसंपत्ती असू द्या, मान सन्मान असू द्या, बुद्धी असू द्या, जे काही दिलेलं आहे परमेश्वराने त्याच्या इच्छेप्रमाणे ते दिलेलं आहे. तो उदारमानाचा आहे. आणि म्हणून प्रियानो त्या ठिकाणी तो म्हणत आहे त्या गड्याला की मी उदारमानाचा आहे हे तुझ्या डोळ्यामध्ये खुपसतंय का? ते खुपसायला नको. तुझ्याबरोबर जेवढा सौदा केला होता तेवढं तू प्रामाणिकपणे घेऊन जा. तिथं म्हटलंय अगदी शब्द प्रियानो, चालता हो तेवढं घे आणि निघून जा तू. सो कारभारीपणा जो आहे प्रत्येकाला परमेश्वर योग्य रीतीने देत असतो. तो आपला मालक आहे प्रियानो. आणि प्रत्येकाला प्रियानो जेवढं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे प्रियानो तो देणार आहे. आणि म्हणूनच भूतलावरती प्रियानो आपण काही वेळेला जास्त कष्ट करतो आणि कमी मिळतं, पण काही लोक कमी कष्ट करतात आणि त्यांना जास्त मिळतं. ही देवाची इच्छा आहे प्रियानो की आपण आपल्याला ठरवल्याप्रमाणे आपलं जीवन प्रियानो आपल्याला जगत राहायचं. कदाचित मी या ठिकाणी इतकी वर्ष सेवा करत आहे आणि मला मानधन जे आहे, देवाची स्तुती असो, पंचमंडळ काळजी घेते त्याची आणि ते बरोबर देतात, पण मला जे मानधन मिळालेलं आहे किंवा ठरवलेलं आहे ते योग्य आहे. सुरुवातीपासून मंडळीच्या चर्च बोर्डने म्हणा किंवा अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेलं आहे ते बरोबर आहे. पण मला आज जेवढं मिळतंय तेवढंच एखाद्या कदाचित दुसऱ्या पाळकाला तो 5 वर्षापूर्वी सेवेमध्ये आला आणि त्याला माझ्यासारखंच मिळत असेल तर मी माझ्या अधिकाऱ्यांकडं आणि चर्च बोर्डकडं रुसायला पाहिजे का? फुगायला पाहिजे का? अरे मी इतकी वर्ष, माझं 25वं वर्ष सुरू आहे या ठिकाणी आणि मला हा एवढा मानधन मिळत आहे आणि हा आज नवीन आलेला सेवक आहे, याला मात्र ताबडतोब लगेचच माझ्यासारखाच मानधन मिळत आहे, हे योग्य नाहीये. असा जर मी आवाज उठवला चर्च बोर्डकडे आणि अधिकाऱ्यांकडे, ते काय म्हणतील, पाळकसाहेब तुमचं आणि आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण देत आलेलो आहोत. आज आम्हाला जर त्या व्यक्तीला तेवढं द्यायचं आहे
तर हे माझ्या डोळ्यात खूप असणारी गोष्ट आहे. सो लक्षात घ्यायला पाहिजे प्रियांनो, की देव सगळ्यांना सारखं देत आहे. आपली जी जबाबदारी आहे ती व्यवस्थित प्रियांनो त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. दुसऱ्याला किती मिळतंय आणि मला किती मिळतंय याची तुलना करत बसायचं नाही. त्याला कारभारी म्हणता येणार नाही. कारभारी म्हटलं तर म्हणायला पाहिजे जे काही माझं आहे ते सगळं माझ्या स्वामीचं, माझ्या देवाचं, माझ्या मालकाचं आहे. मला त्या ठिकाणी हस्तक्षेप करणं गरजेचं नाही. त्याला जसं द्यायचं आहे तो देत राहणार आहे. करिंथमधल्या प्रियांनो, ज्यावेळेला ह्या गोष्टींकडे आपण वळतो, पहिले करिंथ जे आपण 4था अध्याय काढलेला आहे प्रियांनो, आणि पहिली 2 वचनं त्यावेळेला प्रियांनो त्या रहस्याबद्दल तो म्हणत आहे. आणि म्हणून पुढे जाऊन तो म्हणत आहे प्रियांनो 3ऱ्या वचनात, तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशांकडून माझा न्याय निवडा व्हावा याचे मला काहीच वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्याय निवडा करत नाही, कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही. माझा न्याय निवडा करणारा प्रभू आहे. प्रभूच्या हातामध्ये सगळं काही आहे. माझा न्याय निवडा तो करेल. इथं प्रसंग प्रियांनो असा आहे की अपोलोस नावाचा पण एक देवाचा सेवक आहे. पौलाने करिंथमध्ये जाऊन त्या ठिकाणी वचनाची सुवार्ता सांगितली, वचन पेरलं प्रियांनो. अपोलोस देखील त्या ठिकाणी गेला होता. पेत्र देखील त्या ठिकाणी प्रियांनो गेला होता. बारी बारीने प्रियांनो सगळेजण थोडे थोडे दिवस त्या ठिकाणी जाऊन आले होते. पण मग त्यांच्यामध्ये प्रियांनो गट पडले होते. गट काय पडले? काही लोक म्हणायचे की नाही बाबा, आम्ही अपोलोसचे आहोत, कारण तो फार सुंदर वक्ता आहे आणि त्याने आम्हाला प्रभूमध्ये या ठिकाणी आणलेला आहे. काही लोक म्हणायचे की नाही, आम्ही केफाचे आहोत. केफाचे म्हणजे काय? पेत्राचे आहोत. पेत्र जो येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी आहे, खुद्द तो येऊन आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन गेलाय, त्याच्यामुळे आम्ही तर प्रभूमध्ये वाढलेलो आहोत. काही लोक म्हणायचे की नाही, आम्ही तर पौलाचे आहोत बाबा. पौलाने जी सुरुवातीलाच वचनाची पेरणी केली होती त्या पहिल्या काळापासून आम्ही या ठिकाणी आहोत. असे 3 गट पडले होते. आणि 4था एक गट अजून तयार झाला होता की ते म्हणायचे की नाही बाबा, ह्या माणसांच्या गटामध्ये आम्ही नाहीये. आम्ही ना पावलाचे, आम्ही ना केफाचे, आम्ही ना त्या ठिकाणी अपोलोसचे, आम्ही तर ख्रिस्ताचे आहोत बाबा. आम्हाला देव काढायला आहे, आम्ही त्याच्याबरोबर आहोत. पण अजून एक गट प्रियांनो तयार झाला होता. आणि म्हणून पाऊल त्या ठिकाणी म्हणत आहे की मी बी लावलं, अपोलोसने पाणी घातलं, पण देव जो आहे तो त्या झाडाला वाढवत आहे. देव सगळ्यांची काळजी घेत आहे. कुणी गटबाजी करू नये, कुणी हेवे दावे करू नये, कुणीही स्वतःला त्या ठिकाणी मी या गटाचा आणि मी तो त्या गटाचा असं गटबाजीमध्ये मंडळीची विभागणी करू नये. प्रत्येकाकडे देव लक्ष देत आहे आणि प्रत्येकाला आपापला हिशोब प्रियांनो प्रत्येकाला द्यायचा आहे. आज वेगवेगळ्या मंडळांमध्ये प्रियांनो गट आहेत, पण त्या गटांकडे प्रियांनो आपण दुर्लक्ष करायला पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये मनामध्ये प्रियांनो 2 गट आहेत हा विसरता कामा नये. आपल्या मनामध्येच 2 गट झालेले आहेत. एक गट सांगतो हे कर, दुसरं मन सांगते हे कर. घरामध्ये सुद्धा कुटुंबामध्ये 2 गट झालेले आहेत प्रियांनो. नवरा एका बाजूला, बायको एका बाजूला. नातेवाईकांमध्ये सुद्धा प्रियांनो गट पडलेले आहेत. मंडळांमध्ये सुद्धा गट पडत आहेत. समाजामध्ये सुद्धा गट पडत आहेत. गट पाडण्याचं काम सैतानाचं आहे प्रियांनो, लक्षात घ्या. डिवाइड अँड रूल एदेन बागेपासून सुरुवात झालेली. हवाबाईला वेगळं केलं, आदम तिथं नसताना संभाषण केलं, गट पडला. पण नंतर दोघंही प्रियांनो पापामध्ये सामील झाल्यामुळे मानव आणि देवामध्ये गट पडला. 2 गट तयार झाले, एक पवित्र आणि एक पापी. आधी दोघंही प्रियांनो एकच होते. सैतान जो आहे
कुठंतरी प्रियानो मनामध्ये काहीतरी विष घोळवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि ते तुझं आहे आणि तुला त्यातून फायदा होणार आहे आणि तू देवासारखं होशील, तुमचे डोळे उघडतील, असं कुठले तरी गोष्टी प्रियानो फसवून दुफळी तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रभू येशू ख्रिस्त आणि पावलाची वचनं देखील प्रियानो आपल्याला माहिती आहे, करिंथमध्येच प्रियानो तो म्हणत आहे की आपण सगळेजण एका शरीराचे भाग आहोत, प्रत्येकाला जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीप्रमाणे प्रियानो आपल्याला वागलं पाहिजे. आणि मग त्याने प्रियानो वेगवेगळ्या रीतीने ती उदाहरणं दिलेली आहेत. बोटाचं काम जे आहे ते बोटानेच करावं, हाताचं काम आहे ते हाताने करावं, पायाचं काम पायाने करावं, डोळ्याचं काम डोळ्याने करावं. ज्या वेळेला प्रत्येक जण आपापलं कार्य पूर्ण करतो त्यावेळेला आपण म्हणतो प्रियानो की होय, हा कारभारी आहे, डोळा मालक नाहीये, तो माझ्या मेंदूचं सगळं ऐकत आहे. हात मालक नाहीये, बोट मालक नाहीये, पण तो माझ्या मेंदूचं ऐकत आहे सगळं. हा मालक झालेला नाहीये की हात म्हणतो की नाही नाही मी इतकं घाणेरडं काम नाही करणार, हा म्हणतो नाही मला घाणेरडं काम जमतच नाही, मी तर चांगलंच करणार. नाही, कारभारी पण आहे. तुम्हाला मेंदूने जे काही सिग्नल दिलेले आहेत ते पार पाडायचे आहेत. स्वतःहून तुमचं काही त्या ठिकाणी म्हणायचं नाही. तसे भूतलावरती प्रियानो आपण आहोत. देवाने जे काही आपल्याला दिलेलं आहे त्या गोष्टी आपल्याला पार पाडायच्या आहेत, गटबाजी करायची नाही. विचार करा, हे 2 हात जर दुभागले तर मला तर या हाताने बायबल उचलायचं आहे, पण दुसऱ्या हाताची पण मदत मला लागणार आहे. पण हात म्हणाला मी त्या बायबलला हातच लावणार नाही, हात म्हणतो मी उचलून धरेल. आणि एखादं वजन असेल प्रियानो, वजन धरायचं असेल तर हात नाहीच म्हणतो आणि हात वर चाललाय. असं होईल का? एक पाय म्हणतो की नाही मला ह्या बाजूला जायचं आणि दुसरा पाय म्हणतो नाही त्या बाजूला जायचं. काय होणार आहे? फेगडेपणा पण नाही, आहे त्या जागेवर ते थांबेल सगळं. ज्याचं त्याचं काम त्याने करावं प्रियानो, त्याला म्हणतो आपण कारभारीपणा. पंचमंडळ आहे, चर्च बोर्ड आहे, ज्याचं त्याचं काम प्रत्येक जण करत असतो. जर सिस्टरांना, मावची सिस्टरांना सेक्रेटरी म्हणून नेमलेलं आहे, सेक्रेटरीचं काम सूचना देण्याचं आहे, लिखापडीचं आहे, ते बरोबर करतात. खजिनदार म्हणून प्रियानो जे दिलेलं आहे तो व्यक्ती बरोबर करतो, बाकीजण सगळेजण करतात, ते त्यांचं काम व्यवस्थित करतात. कधी कधी उलट, जर एखादा नाहीये तर त्याची जागा भरून काढण्याचं काम ते एकमेकांमध्ये करत असतात. त्याला म्हणायचं कारभारीपणा. ते स्वतःचं नाहीये. खजिनदार म्हणायला लागले की आज हा एवढा पैसा मी एकट्यानेच मोजलेला आहे, घे आणि खिशात घाल. जमणार आहे का? नाही, कारभारीपण आहे ते. मी सुद्धा म्हटलं की या ठिकाणी मी पाळक आहे, माझ्या मर्जीप्रमाणे मी सगळं काही करतो, जेवढं काही झालेलं आहे ते सगळंच माझ्या खिशात द्यायला पाहिजे आणि मीच माझा अधिकार बोलायला पाहिजे. नाही, हिशोब द्यावा लागतो. कारभारी आहे प्रियानो. माझ्या वरती प्रियानो सुद्धा अधिकारी आहेत आणि मला प्रियानो देवाला पण हिशोब द्यायचा आहे, कारभारीपणाचा. आणि म्हणून प्रत्येकाला जी जबाबदारी दिलेली ती पार पाडायची. पेत्र सुद्धा काय म्हणतो प्रियानो बघा, 1 पेत्र काढू 4था अध्याय. पेत्राचे 1 पेत्र पत्र, पहिलं पत्र नाही का पेत्र, पेत्राचे 1 पत्र 4था अध्याय 10वं वचन कोणी वाचेल? पेत्राचे 1 पत्रच. येस, प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावावे. लक्षात घ्या, हा शब्द कृपादान, दान आहे आणि कृपादान आहे, 2 शब्द आहेत प्रियानो. दान म्हटलं तर काय आहे? जे दिलं जातं पण परत
अपेक्षा केली जात नाही की हे रिटर्न मिळेल. ते दान म्हटलेले म्हणजे देऊन टाकलेलं आहे. आणि दान कोण देतं प्रियांनो? एक मोठा माणूस दुसरा त्याच्यापेक्षा जो गरीब आहे, सक्षम नाही आहे, त्याला प्रियांनो मदत करतो, त्याला आपण म्हणतो दान. मोठा मनुष्य त्याच्यापेक्षाही कमी दर्जाचा व्यक्ती आहे, गरीब आहे, त्याला जे काही तो मदत करेल, कपड्याची म्हणा पैशाची, त्याला दान म्हणतो आपण. मी म्हणून म्हणतो ज्यावेळेला आपण प्रार्थना करतो त्याला आपण इथं काय म्हणतो? अर्पण म्हणतो. आपण देवाला काय करतो? अर्पण. ह्याला दान नाही म्हणायचं प्रियांनो, लक्षात घ्या. दान पात्र फिरूया नाही. हे कोणाला देताय तुम्ही? हे कोणाला दिलंय? पाळकाला, पंचमंडळाला, कोणाला दिले? देवाला दिलेलं आहे. आणि तुम्ही मोठे आहात का? मग मोठं, तुम्ही फार मोठे आहात आणि तुमच्या मोठेपणातून तुम्ही देवाला देताय. कोण मोठं आहे? देव मोठा आहे. आपण त्याच्यापेक्षा खूप लहान आहे. त्या देवाने आपल्याला शक्ती दिली, त्या देवाने आपल्याला प्रियांनो बळ दिलं. आणि महिनाभर म्हणून कोणी आठवड्याला किंवा 15 दिवसाला प्रियांनो काम करतंय, कष्ट करण्याची शक्ती देव देतोय. आणि त्यातून प्रियांनो थोडंसं आपण देतोय, म्हणून त्याला दान म्हणायचं नाही, त्याला अर्पण म्हणायचं. मी देत आहे देवाला, अर्पण घेऊ. त्यातल्या त्यात बऱ्याच वेळेला काही वेळेला शब्द काही जणांना मी नेहमी सांगत असतो. प्रार्थनेमध्ये शब्द वारंवार ऐकायला मिळतात. जे काही दानपात्रात टाकलंय देवा, दानपात्रात टाकलंय, ते टाकला शब्द आहे ना, मला बिलकुल आवडत नाही. व्याकरण चांगलं नाही आहे ते. देवा जे काही अर्पण दिलेलं आहे, आणि जरी तुम्ही दान म्हणता, जे काही दान देवा आम्ही दिलेलं आहे, जे काही दान टाकलेलं आहे. टाकले म्हणजे काय? भाकर टाकली, तुकडा टाकला, तसं वाटतं प्रियांनो. आपण देवाला देत आहोत तर फार मोठं काम करत नाही, कारण ते सगळं काही आपल्याला देतोय ते देवानेच आपल्याला दिलेलं आहे. म्हणून त्यातलं थोडंसं आपण देत आहोत, त्याला अर्पण म्हणू. आणि जे काही अर्पण देवा दिलेलं आहे त्यावर तुझी कृपा असू दे. पाऊल इथं म्हणत आहे प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे. म्हणजे काय? योग्यता नाही आपली, पण तरी देवाने कृपा केली आणि दान दिलेलं आहे. पण ते दान दिले म्हणून आपल्याला प्रियांनो हिशोब द्यायचा नाही असं नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी कृपादान देवाने दिलेलं आहे. त्या कृपादानाचा उपयोग त्याच्या सेवा कार्यासाठी प्रियांनो वापरायचा आहे. आपल्याला सगळ्यांना प्रियांनो कृपादान दिलेलं आहे, पण आपण त्याचा उपयोग करतोय का? आणि जर करत नाहीये प्रियांनो, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो ज्याला दिलेलं आहे त्याला आणखीन दिलं जाईल, आणि ज्याच्याकडे नाहीये त्याच्याकडून काढून घेतलं जाईल. का म्हटलंय असं? ते पैशाच्या संदर्भात नाहीये, कृपादानाच्या संदर्भात आहे. ज्याला दिलेलं आहे त्याला आणखीन दिलं जाईल. म्हणजे काय? त्या मनुष्याने त्या कृपादानाचा योग्य वापर मंडळीच्या सेवा कार्यासाठी करावा, कारभारी पण त्याने त्या ठिकाणी दाखवावं. मग त्याला देव म्हणतो मी अजून देणार आहे. पण ज्याच्याकडं नाहीये त्याच्यापासून प्रियांनो काढून घेतलं जाईल. याचा अर्थ असा होतो की त्याला कधीतरी देवाने कृपादान दिलं होतं, पण त्याने त्या सेवेचा उपयोग केला नाही किंवा त्या कृपादानाचा उपयोग केला नाही, म्हणून देव ते काढून घेतो प्रियांनो आणि दुसऱ्याला देतो प्रियांनो. मंडळीतील दुसऱ्या कोणाला तरी तो देतो. आज प्रत्येकाला मी म्हणेल प्रियांनो, ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्याला परमेश्वराने कृपादान दिलेलं आहे. ते फक्त पाळकालाच दिलेलं आहे किंवा सेवकांनाच दिले असं नाही. पण आपला कारभारीपणा प्रियांनो कुठेतरी कमी पडला. आपण योग्य रीतीने प्रियांनो ते वापर केला नाही. देवाची स्तुती असो. ब्रदर सचिन झोंबाडे संडे स्कूल घेऊन आलेले आहेत. मागच्या वर्षापर्यंत ब्रदर सचिन झोंबाडे पंचमंडळामध्ये होते. पण ज्यावेळेला वार्षिक सभा प्रियांनो होणार होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं, पाळक साहेब मी शिक्षक आहे, मुलांमध्ये मी काम करतो, तर मला संडे स्कूल दिलं तरी चालेल, मी चांगलं कार्य करेन.
त्यांच्या कृपादानाचा उपयोग मंडळीमध्ये त्यांनी त्या पदाला चिटकून ते राहिले नाही, ते खाली उतरले आणि म्हणाले मी संडे स्कूलचं काम करतो. दैनंदिन जीवनामध्ये प्रियांनो मुलांमध्येच त्यांचं काम आहे, मुलामुलींमध्ये शिकवत आहेत त्यांना. जर बाहेरचं शिक्षण ते मुलामुलींना देत आहेत तर देवाच्या वचनाचं शिक्षण का मी देऊ नये? त्यांनी तिथं कमीपणा मांडला नाही की मला तुम्ही खाली द्या म्हणून. नाही, कृपादानाचा उपयोग, कारभारीपण, जे देवाने ज्ञान दिलेलं आहे, कौशल्य दिलेलं आहे, त्याचा उपयोग देवाच्या कार्यासाठी मंदिरामध्ये करणं गरजेचं आहे. किती लोक आहेत प्रियांनो आपल्या मंडळीत की ते म्हणाले की पाळकसाहेब मला अशी सेवा करूशी वाटत आहे. मग ते पदासाठी प्रियांनो आपल्याला करायचं नाहीये. पण कोण म्हटलं असं की ठीक आहे आम्हाला असं काम केलं तरी चालेल? पुढे जाऊन प्रियांनो यामध्ये आपण पाहणार आहोत की पौल मासिदोनियाच्या मंडळीबद्दल तो म्हणत आहे की त्यांनी सेवा करण्यासाठी प्रियांनो पौलाला विनंती केली, आम्हाला तुमची सेवा करू द्या. तुम्ही देवाची सेवा करताय पण आम्हाला तुमची सेवा करू द्या. ज्यावेळेला अलाहाबाद बायबल सेमिनरीमध्ये होतो त्यावेळेला मिशनरीज, जेवढे मिशनरीज आहेत त्यांचे जीवनचरित्र खूप वाचायला मिळाले. आणि त्यामध्ये प्रियांनो असे काही गोष्टी ऐकायला मिळाल्या की त्यामधून एक असं व्हायला लागलं की इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे, आय वॉन्ट टू बी द सर्वंट ऑफ द सर्वंट्स ऑफ द लॉर्ड. देवाच्या सेवकांची सेवा करण्यामध्ये मला आनंद आहे. सर्वंट्स ऑफ द सर्वंट्स ऑफ द लॉर्ड, देवाच्या सेवकांची सेवा करण्यामध्ये आनंद आहे. काही वेळेला देवाचा मी सेवक आहे आणि दुसऱ्या सेवकांची मी कशाला सेवा करू, आम्ही दोघं सारखेच आहोत असा विचार येतो प्रियांनो. आम्ही सारखेच आहोत. पण प्रियांनो त्या सेवकाची, तो सुद्धा देवाचा सेवक आहे, मी सुद्धा त्याची सेवा करणं गरजेचं आहे. योग्य त्या वेळेला त्याला गरज पडेल. ही वृत्ती मिशनऱ्यांच्या आत्मचरित्रावरून प्रियांनो समजून आली आणि मी सुद्धा मनामध्ये ठरवलं, देवाच्या सेवकांची सेवा करण्यामध्ये धन्यता आहे. कारण देवाने त्यांना निवडलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्यायचं प्रियांनो, आपल्याला देवबापाने जे काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, मग जसं आपण प्रियांनो कामावरती जातो आणि कामावरच्या जबाबदाऱ्या अगदी पूर्णपणे पाडतो, आपण थोडी सुद्धा गफलत होऊ देत नाही. आपले चर्च बोर्डमधले प्रियांनो त्यांची उदाहरणं मी देईल. बंधू अमित लोंढे आज नाही आले. ते ज्या फॅक्टरीमध्ये आहेत तिथं लोखंडाची पावडर तयार करतात. ते लोखंडाची पावडर असते, म्हणजे ती पावडर जर एकत्र केली, भट्टीत टाकली तर त्याचं प्युअर लोखंड होतं. लोखंडाची पावडर तयार करतात. ते म्हणतात जवळ जाऊन भट्टीजवळ सुद्धा ऑपरेटिंग करायला लागतं. प्रमाण कोणतं, धातूचं प्रमाण किती किती टाकायचं. एक जरी मिस्टेक झाली तर प्रियांनो तो पूर्ण जॉब रिजेक्ट होऊ शकतो. ब्रदर सुधीर साळवी स्टेशन मास्तर आहेत. सिग्नल दुसरंच बटन सिग्नलचं दाबलं तर काय होईल, 2 ट्रेन कुठेतरी धडकतील. तिथं प्रियांनो काटेकोरपणे काम करावं लागतं. कुठली गफलत चालणार नाही, चूक मान्य होणार नाही. मग प्रियांनो आपण ज्या वेळेला मंदिरामध्ये येतो, त्या देवबापाने तुम्हाला आणि मला एवढी मोठी सेवा दिलेली आहे, कृपादान दिलेलं आहे. त्या कृपादानाचा उपयोग मी कशा रीतीने करत आहे? नगरमधल्या एका मंडळीमध्ये मी सांगितली तुम्हाला गोष्ट कदाचित. नगरमधल्या एका मंडळीमध्ये मी सेवा करायला गेलो होतो वाचनाची काही वर्षापूर्वी. त्यावेळेला त्या मंडळीच्या पाळक साहेबांनी सांगितलं
म्हणजे त्या चर्चमधले जे तरुण होते, काही स्त्रिया होत्या, भक्ती झाल्यानंतर ते पाळक साहेबांना येऊन भेटले माझ्या समोरच. आणि काही तरुणांनी कंप्लेंट केली पाळक साहेबांना, तुम्ही आमच्या गटाला, तरुण संघाला स्वच्छतेचा एकही चान्स मागच्या 2 महिन्यात दिलेला नाहीये, तुम्ही असं का करता? मी माझ्या भुया उंच केल्या. आणि त्यामध्ये आणखीन काही स्त्रिया होत्या. त्या स्त्रिया म्हणाल्या, पाळक साहेब, आम्हाला सुद्धा तुम्ही डावललेलं आहे, आम्हाला कमीत कमी इथलं जे काही संडास बाथरूम आहे ते तरी स्वच्छ करण्याची संधी द्या. तुम्ही दुसऱ्यांनाच सांगता नेहमी, आम्हाला सांगतच नाही. कशामुळे झालं हे? त्या पाळक साहेबांनी दुसऱ्या गटाला वारंवार संधी दिली, तुमच्यावर जबाबदारी स्वच्छ करा. पाळक साहेबांनी सांगितलं, या महिनाभर मी त्यांना जबाबदारी दिलेली आहे, पुढच्या महिन्यात मी तुम्हाला देईन. अगदी स्वच्छ करण्याच्या कामापासून कारभारी पण, मला जेवढं जमत आहे तेवढं माझं योगदान मंडळीमध्ये मी द्यायला तयार आहे. पण ते पाळक साहेबांवर भांडायला लागले होते, तुम्ही आम्हाला का देत नाहीत संधी? काही लोक काय म्हणतील, बरं झालं नाही सांगितलं, बरं ते त्यांनाच कोण हात घालेल तिथं. आपलं पंचमंडळ, आता मी नाव नाही घेणार सगळ्या, आज पंचमंडळाचा दिवस नाही आहे. पण एक पंचमंडळातली व्यक्ती आपले लॅट्रिन बघून मला म्हणाले होते, पाळक साहेब मला द्या, मी करते स्वच्छ, आम्ही ते सगळं स्वच्छ करू. म्हटलं खूप प्रयत्न केले, ते आता पाडूनच टाकू आपण आणि नवीन बांधू. पंचमंडळातली व्यक्ती स्वतः म्हणाले, आम्ही ते काम करतो स्वच्छ करण्याचं. म्हटलं बरेच जण करतायत पण ते स्वच्छ होत नाहीये, नवीन करू आपण. ती वृत्ती असली पाहिजे प्रियाला. त्याला म्हणायचं कारभारी पण. आपल्याकडे नाहीतर प्रियानो थोडासा एक असा समज आहे की आम्ही पंचमंडळाचे लोक म्हणजे एकदम भारी माणसं. पण भारी माणसं तेव्हा होतील ज्या वेळेला प्रियानो आपण खरंच सेवेमध्ये तत्परता दाखवत असो. पेत्र देखील प्रियानो काय म्हणत आहे त्या ठिकाणी, 4था अध्याय आणि आपण 10वं वचन वाचलं. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या विविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे एकमेकांच्या कारणी लावा. ते कृपादान दिलेलं आहे ना, एकमेकांच्या कारणी लावू द्या. काही लोक बाहेरच्या समाजासाठी काम करतील पण चर्चमधल्या लोकांची सेवा ते करणार नाहीत, कारण बाहेर त्यांना नावलौकिकता मिळते, चर्चमध्ये आपलं नाव होणार नाही, तिथं कोणी विचारणार नाही. पण पेत्र त्या ठिकाणी प्रयत्न आवर्जून म्हणत आहे, चांगल्या कारभाराप्रमाणे एकमेकांच्या कारणी लावा. 11व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे, सेवा करणाऱ्याने आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगानयुग त्याचीच आहेत. आमेन. बोलणाऱ्याने, काम करणाऱ्याने, देवाने त्या ठिकाणी मला दिलेलं आहे, देवाचं काम मी करत आहे, ही वृत्ती ठेवणं फार गरजेचं आहे. जपानमध्ये प्रियांनो लहान मुलांना सुद्धा असं ऐकलं प्रियांनो की लहान मुलांना तिथल्या शाळेमध्ये अभ्यासच नाही तर त्यांच्या वॉशरूम सुद्धा धुवायला रोज ड्युटी लावतात किंवा सांगतात लहान मुलांना. कारण आपण ह्या देशाचे काहीतरी लागतो कारभारी,
काळजी घेणं पाहिजे. आपण कारभारी म्हणून प्रियानो मंडळीमध्ये काय काळजी घेतो? कधी कधी मी पाहतो की चर्च भक्ती सुटल्यावर सुद्धा स्वतःच्याच गोष्टी इथं राहिलेल्या असतात. लोक स्वतःच विसरून जातात, ते उचलून घेऊन जात नाही. मग विचार करा, कोणी कचरा केला, काहीतरी पडलं खाली, पडू ते, म्हणून उचलणार आहे, आपलं काय जबाबदारी. काही वेळेला काही लोक चहा पितात, तिथंच कप ठेवून जातात, चहा पिऊन जिथं बसतात त्या तिथंच कचऱ्यात सुद्धा टाकत नाही. कारभारी पण आहे का नाही? काही आपण जे काही करत आहोत त्याचा हिशोब द्यायचा आहे प्रियानो. मग ते आपल्या चर्चमध्ये असू द्या, नाही तर आपल्या जसं घरामध्ये आपण म्हणतो प्रियानो, तिकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. पाऊल तिमोथेला काय म्हणतो प्रियानो बघा. तिमोथेचं पत्र, पहिले पत्र 6वा अध्याय, तिमोथेचं पहिले पत्र 6वा अध्याय आणि 17 वचन काय म्हणतंय. मला वाटतं आधी 6वं अध्याय आणि 6 आणि 7 वचन वाचूया आपण. तिमोथेचं पहिले पत्र 6वा अध्याय 6 आणि 7. येस, 7वं वचन म्हणत आहे, आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता पण येत नाही. आणलं तर नाहीच आहे, पण ह्या भूतलावर जे काही कमवलंय ते नेता येतंय का? नाही येत. मागे एकदा मी गोष्ट सांगितली, कदाचित आठवण देतो. एक श्रीमंत मनुष्य मरणार असतो आणि तो मरणाच्या पंथावर टेकलेला असतो, बिछाण्यावर असतो आणि बायकोला सांगतो, माझे जेवढे पैसे गोळा केलेले आहेत त्या बॅगांमध्ये भर आणि माळ्यावरती वरती जी खोली आहे तिथं नेऊन ठेव. बायको म्हणते, कशाला? नाही म्हणते, ठेव, माझे सगळे पैसे तिथं पाहिजे. बायको सगळे पैसे नेऊन ठेवती 2-2 बॅगांमध्ये. पण मग तिला डाऊट वाटतो आणि ती म्हणते, अहो, वरच्या माळ्यावर ठेवण्यापेक्षा खालच्या तळघरात ठेवलं तर बरं होईल. तो म्हणाला, नाही, वरतीच ठेव. आणि मग तो हळूच म्हणाला, मला जाताना वर घेऊन जायचं आहे. माणूस मरतो आणि बायको वर जाऊन बघते आणि बॅगा तशाच आहेत तिथं. ती म्हणते, तरी मी सांगत होते खाली ठेवा, दिशा चुकली यांची. तुम्ही नरकातच जाणार आहात, तिथून तरी घेऊन जायला पाहिजे होतं. माणूस काही आणलेलं नाही आणि काही घेऊन जाऊ शकत नाही. मग जे काही आहे ते कारभाऱ्यासारखं वगैरे वापरायचं. फक्त आपल्या समाजामध्ये प्रियानो जे काही विचित्र गोष्टी ऐकायला मिळतात, पैशाचा अफरातफर, राजकीय लोक, याच्यानंतर त्याचा मुलगा, त्याच्यानंतर त्याचा मुलगा, पिढ्यानपिढ्या चालूच आहे. ही वृत्ती प्रियानो आपल्यामध्ये यायला लागते आणि आपणही तसेच वागतो. 8व्या वचनात म्हटलंय, आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढे तृप्त असावे, परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतलेले आहेत. धनवान होऊ पाहतायत म्हणजे काय? स्वतःसाठी. पवित्र शास्त्र शिकवतं, कमवणं ठीक आहे, पण कारभारीपणाचं लक्षण असू द्या. आता 17 वचनाकडे जाऊया, तिथूनच पुढे प्रियानो.
पहिले पेत्र तिमोथी 6 अध्याय 17 वचन. तिथं म्हटलंय, प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगण्यासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. कोणाकडे लक्ष लावले प्रियानो? चंचल धनावर आशा ठेवू नये. आज आहे, उद्या नाही. काही लोक सोन्या नाण्यामध्ये पैसे गुंतवतात, चांगली गोष्ट आहे, पण प्रियानो ते माझ्यासाठी नाही, ते देवाचं आहे. कारभारी पण दाखवलं पाहिजे. पुढं तो म्हणत आहे, तर जिवंत देव आपणास उपभोगण्यासाठी सर्व काही विपुल देतो. म्हणजे आज जे काही तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ते देवाने दिलेलं आहे आणि उपभोग घेण्यासाठी सर्व काही विपुल देतो, त्याच्यावर तुमची आशा ठेवावी, धनावर आशा ठेवू नये. जो देतोय त्याच्याकडे लक्ष असावं. जे दिलेलं आहे त्याच्याकडे प्रियांनो लक्ष केंद्रित करत बसू नका. माणसाचं काय झालेलं आहे, जे त्याच्या हातामध्ये आहे, ज्याने दिलेलं आहे त्याच्याकडे न बघता जे मिळालेलं आहे त्याच्याकडेच तो बघत राहतो. आणि ते सुरक्षित कसं राहील, ते मलाच कसं वापरता येईल याकडे प्रियानो म्हणून तो लक्ष देत राहतो की कोणी ते हिरावून घेऊ नये. अरे पण ज्याने ते दिलेलं आहे त्या देवाकडे त्याचं लक्ष नाही, याला दुर्लक्ष कर. ज्याने या हातामध्ये दिलेला आहे तो या हातामध्ये सुद्धा तुला देऊ शकतो परत, पण कधी? जर त्याच्याकडे लक्ष लावलं तर. पण माणसाला एका हातामध्ये मिळालं त्याच्याकडेच तो लक्ष देतो आणि दुसऱ्या पण द्यायला देव तयार आहे, पण त्याच्याकडे तो लक्ष देत नाहीये की जो देणार आहे तो. आणि म्हणून पौल तिमोथेला खास करून म्हणत आहे 17 वचनामध्ये, प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगण्यासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. आधार होईल, पैशाचा आधार नाही प्रियानो. चांगलं कार्य करून जो आधार निर्माण होणार आहे त्याला चिटकून राहतो म्हणत आहे. आज माणसं धनाला, जगातल्या गोष्टींकडे, भौतिक गोष्टींकडे जे प्रियानो चिटकून बसलेले आहेत त्यांना सार्वकालिक जीवनामध्ये कशाचाही आधार मिळणार नाही. या सगळ्या गोष्टींमधून प्रियानो तुम्हाला आणि मला परमेश्वर खूप काही सांगत आहे. शल्मोनाचं उदाहरण जर बघितलं थोडक्यात, त्याच्याकडे मी जास्त वेळ घेणार नाही, पण प्रियानो जर आपण पहिले राजे काढले, पहिले राजे त्याचा 3रा अध्याय, पहिले राजे त्याचा 3रा अध्याय, पहिले राजे 3रा अध्याय 5वं 6वं वचन कोणी वाचा. यस, पुढे पण वाचा. येस,
शल्मोनाला देवाने संधी दिलेली आहे की तू वर माग, विश, तुला जे पाहिजे ते माग. शल्मोन खूप काय मागू शकला असता प्रियानो, पण त्याने 9 वचनामध्ये म्हटलेलं आहे, यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? तेव्हा शल्मोनाने हा वर मागितला, म्हणून त्याच्या या भाषणाने प्रभू त्याचवर प्रसन्न झाला. देव त्यास म्हणाला, तू असला वर मागितला, दीर्घ आयुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश यापैकी न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. असं प्रसंग गोष्टींमध्येच नाही, शल्मोनाच्या जीवनात झालेले आहेत. तुमच्या आणि माझ्या जीवनात देव करायला तयार आहे प्रिय. पण आपण खरंच दिलेल्या कृपादानांचा उपयोग मंडळीमध्ये करत आहोत का? का भलत्या सलत्या गोष्टींसाठी आपण करतो? आज मोबाईल दिलाय म्हणून प्रियांनो आपण कोणत्या गोष्टी त्या मोबाईलचा वापर करत आहोत? कम्युनिकेशनचं साधन दिलंय म्हणून प्रियांनो काय व्हॉट्सअपवरती काही पाठवत राहायचं का? कोणत्या गोष्टी आपण एकमेकांना पाठवतो? देव सगळा हिशोब घेणार आहे प्रियांनो, देव सगळा हिशोब घेणार आहे. आज आपला पैसा कोणत्या गोष्टीसाठी आपण वापरतोय? आपल्या दशमांशासाठी देतो आपण, म्हणून उरलेला बाकीचा पैसा आपण कसाही वापरायचा असं नाहीये. देव त्याचा पण हिशोब मागणार आहे. 2 वचनं शेवटची वाचू प्रियांनो आणि मग थांबूया आपण. उपदेशक 1 अध्याय 1 आणि 2 वचनं काय म्हटले? उपदेशक 1 अध्याय, शल्मोनाचंच प्रियांनो वचन आहे. कोणी वाचा 1 अध्याय 1 आणि 2. काय म्हटलंय शल्मोन? उपदेशक सापडलं? नीतिसूत्रानंतर येत. उपदेशक या सगळं काय आहे? व्यर्थ आहे. पण 12व्या अध्यायामध्ये काय म्हणतो प्रियांनो तो? त्याच पुस्तकात 12वा अध्याय 1 वचन, कोणी वाचा आता दुसऱ्याने एवढं. येस, आपल्या तारुण्याच्या दिवसात कोणाला स्मर? हा, कोण आहे तुझा निर्माण करता? आईबाप नाही. आपल्या तारुण्याच्या दिवसात कोणाला स्मर? आपल्या निर्माणकर्त्याला. तारुण्याच्या दिवसात होतं का? तारुण्याच्या दिवसात कोणाला स्मरतात? गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड. हा, तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्ष जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तूच म्हणशील. तू म्हणशील आत्तापासून देवाचं त्या ठिकाणी कार्य समजून घे, निर्माणकर्त्याचं स्मरण कर. म्हातारा झाल्यावर ते सगळेच करतात प्रियांनो. आणि आपल्या भारत संस्कृतीमध्ये प्रियांनो आहे नाही का, 1 ते 25 ब्रह्मचारी भारतीय संस्कृती, 26 ते 50 गृहस्थ आश्रम, विवाह कर, लग्न, संसार, थाट. 51 ते 75 हा संन्यास आश्रम.
संन्यास घ्यायचा, घरातलं कुठलं कामकाज काही बघायचं नाही. 51 ते 75, 76 ते 100 काय आहे? वनवास, निघून जायचं. हा, ही इथली संस्कृती शिकवते आपल्याला. म्हणजे देवपूजा जर करायची आहे तर कधी करायचं? म्हातारपण आहे. इथं काय म्हणतोय? आपल्या तारुण्यात आपल्या निर्माणकर्त्याला देवपूजा आत्ताच सुरू कर. देवाची कृपादानं जी काय मिळालेली आहेत त्याचा उपयोग कर. दिवस आपले किती आहेत आपल्याला माहित नाही या भूतलावर, पण जे दिलेलं आहे ते देवाच्या कार्यासाठी. आणि म्हणून प्रियांनो, आपल्याकडे पाहतो आपण दिंडीमध्ये, यात्रेमध्ये लोक कोण असतात? म्हातारे कोतारेच असतात, तरुण नसतात त्याच्यात, फार क्वचित. इथल्या संस्कृतीप्रमाणे नाही वागायचे प्रियांनो. संस्कृती बाकीची पण चांगली आहे, पण देवाचं वचन प्रियांनो जे सांगते त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे. त्याच वेळेला आपण म्हणू की आपण खरे कारभारी आहोत. देव म्हणेल शाब्बास आणि विश्वासू कारभारी, ये स्वर्गामध्ये, तुझं स्वागत आहे. तुला जे काही दिलेलं आहे त्याचा योग्य ते वापर तू केलेला आहे. जे खरं धन ते मी तुला देतो. येशू ख्रिस्त म्हणतो जे खरं धन, ह्या जगातल्याच धनाबरोबर तू विश्वासू राहिला नाही, तू कारभारी पण तुझं चांगलं केलं नाही, जे खरं धन आहे ते मी तुला कधी देईल? कधीच देणार नाही. शेवटच्या दिवसात प्रभू आपला स्वागत स्वर्गामध्ये करेल. कदाचित या भूतलावर कोणी स्वागत करणार नाही, कोणी वा वा म्हणणार नाही, पण देवबाप लक्ष देत आहे. भूतलावरून जीवन संपल्यानंतर स्वर्गामध्ये हिशोब द्यायचा आहे प्रियांनो. कदाचित ह्या भूतलावर इथं असतानाच देव सगळा हिशोब मागेल आपल्याकडून, आणि त्याची फेडसुद्धा प्रियांनो इथं करावी लागेल. पण असं कोणतंही कृत्य आपण करू नये की ज्यामुळे देव म्हणेल मला हिशोब दे, मला हिशोब दे. अन्याय कारभारी माहिती आहे ना, दाखला, मालक म्हणतो मला हिशोब दे. असं कधीच करू नये प्रियांनो आपण, की कोणतीही गोष्ट देवाच्या दृष्टीने जी वाईट आहे ती कधीच करू नये. जी चांगली आहे आणि जी करायला सांगितली त्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आणि म्हणून तो येशू ख्रिस्त काय म्हणतो? आधी तुम्ही त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी देवबाप आपोआपच देणार आहे. प्रभू करो तुम्हाला आशीर्वाद. प्रार्थना करूया. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझे विशेष आभार मानतो. आजच्या वचनाद्वारे प्रभू तू आम्हा प्रत्येकाशी बोललेला आहेस. आम्ही या भूतलावर स्त्री पुरुष तरुण तरुणीच नाही, तर आम्ही प्रत्येकजण एक चांगले कारभारी म्हणून प्रभू तू नेमून दिलेले आणि तुझ्या सेवा कार्यासाठी प्रभू आम्हाला तू नियुक्त केलेले असे प्रभू तू आम्हाला गणत आहेस. आज होय प्रभू, आज तुझ्या प्रिय मंडळीतून प्रभू जे कोणी प्रभू परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत, कदाचित वेगवेगळ्या रीतीने प्रभू काही लोक उपस्थित राहणार नाहीत, परंतु त्यांना देखील प्रभू वेगवेगळ्या माध्यमातून समजू दे की परमेश्वराचे आम्ही कारभारी आहोत. आम्हाला प्रत्येक गोष्टीचा काटेकोर रीतीने हिशोब द्यायचा आहे. प्रभू विशेष करून आमच्या वेळेचा, आमच्या धनाचा, दिलेल्या कौशल्याचा आणि खास करून तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू तुझ्या कृपादानांचा देखील आम्हाला हिशोब ठेवायचा आहे. प्रभू या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यास आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शक कर. जगातल्या मोहपाशामध्ये, सैतानी कुठल्याही कृत्यामध्ये प्रभू आम्हाला गुरफटू देऊ नकोस, परंतु विश्वासाने चांगलं प्रभू परमेश्वर जीवन जे मनुष्याच्या दृष्टिकोनातून नाही तर देवाच्या दृष्टिकोनातून आम्हाला चांगलं म्हणणं म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. पुन्हा एकदा तुझ्या प्रिय मंडळीला तुझ्या पवित्र हातामध्ये सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तर आपण उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर समजते आणि जसे आमच्या ऋणासून सोडू तसे तो आमची ऋण सोडू, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता
आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर कारभारीपण सदैव अंगी बाळगण्यास सहाय्य करू.